खाकी भक्षकच विद्यार्थ्यांना लॉजवर घेऊन गेला. पोलीस कर्मचाऱ्यांनी 21 दिवस तोडले लचके. ठाणे जिल्ह्यातल्या एका पोलिसामुळे खाकी वर्दीला बदनामीचं गालबोट लागलं आहे. अंगावर खाकी परिधान करणं म्हणजे समाजाला सुरक्षेची भावना निर्माण करून देणं आणि त्याची सुरक्षा हा वर्दीतल्या माणसाचा सेवाभाव असतो. मात्र एखाद्या व्यक्तीमुळे या वर्दीलाच गालबोट लागू शकतं हे दाखवून देणारी घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. अंगावर वर्दी धारण केल्याने पोलिसांना समाजाच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते. त्याच वर्दीच्या आड एका पोलिसानं विद्यार्थ्यांवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे आणि याबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्यानं तिला दिल्याचं आता उघड झालं आहे. पीडित मुलीने स्वतः पुढे येऊन धाडसाने या प्रकरणाची तक्रार केली आहे. ठाणे पोलीस स्थानकातल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी या मुलीने तक्रार दाखल केली आहे आणि त्याची दाखल घेऊन तातडीने 28 वर्षीय पोलीस कर्मचारी अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतल्या माहितीनुसार मागच्या वर्षी 10 ते 31 डिसेंबर या काळात आरोपी अजय याने पीडित मुलीशी मैत्री केली आणि मग शहरातल्या वेगवेगळ्या लॉजवर तिला नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे की आरोपी तिला वारंवार धमकी देत होता. या संदर्भात कोणाकडे वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम असतील अशी धमकी देत होता. त्यामुळे मुलगी घाबरली होती. मात्र हे प्रकरण वाढत चालल्याचं लक्षात येताच तिने पोलिसात येऊन घडलेला प्रसंग सांगितला आणि रीतसर FIR दाखल केली आहे. मित्रांनो, ही झालेली घटना याबद्दल तुमचे मत काय आहे? धन्यवाद.